जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. परमपूज्य स्वामी माधवानंद यांनी लिहिलेल्या संत तुकारामांच्या निवडक अभंगातून दिव्यत्वाचा संस्पर्श या पुस्तकातील आज ऐकूया प्रवचन पहिलं, भक्त तुकाराम, त्याचा भाग 6. बालक क्रीडेतील भक्तितत्वे. अभंग गाथेमधला सगळ्यात गोड भाग कोणता असेल तर कृष्णाच्या बालक्रीडेचे अभंग. ते अभंग महाराजांनी इतके गोड लिहिले आहेत की इतकं सुंदर वाङ्मय क्वचितच कुठे सापडेल. त्या वाङ्मयात विलक्षण आनंदरस तर आहेच, पण कितीतरी तात्विक गोष्टीही थोडक्यात सांगितलेल्या आहेत. मनोरथ जैसे गोकुळीच्या जना, पुरवावी वासना तयापरी. ऋण फेडावया अवतार केला, अविनाश आला आकारासी. सीण झाला वसुदेव देवकीस, वधी बाळे कंस दुराचारी. दुराचारी आसी नाही भूतदया, आपपरतया पापपुण्य. पुण्यकाळ त्यांचा राहिलासे उभा, देवकीच्या गर्भा देव आले. गर्भासी तयांच्या आले नारायण, तुटली बंधने आपे आप. आपे आप बेड्या तुटल्या शृंखळा, बंदाच्या आरगळा कुलपे कोंडे. कोंड मार केला होता बहुदिस, सोडवी निमिष न लागता. न कळे तो त्यासी सांगितला भाव, आपणासी ठाव नंदाघरी. नंदाघरी जाता येता वसुदेवा, नाही झाला गोवा सवे देव. सवे देव तया आड नये काही, तुका म्हणे नाही भय चिंता. भक्तांचं ऋण फेडण्यासाठी भगवंतांनी अवतार घेतला आहे. आता भक्तांची भूमिका तुकाराम महाराज मांडत आहेत. भगवंतांनी अवतार कशाला घेतला तर परित्राणाय साधूनाम. भगवंतावर असलेलं साधूंच्या भक्तीचं, प्रेमाचं ऋण फेडण्यासाठी. विनाशायच दुष्कृताम, हे झालं कार्यासाठी. पण मुख्य म्हणजे भक्तीच्या आवडीसाठी अवतार घेतला. देवकीच्या गर्भा देव आला. देवकी ही प्रकृती आहे. दैवी प्रकृतीला देवकी असं म्हटलं आहे. तिच्या गर्भामध्ये देव येतो. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांती आर्जवम, हे दैवी गुण. तसंच अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती, दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम, हे सगळे दैवी गुण. या दैवी गुणसंपत्तीच्या पोटी देव येतो. माणसाच्या अंतःकरणाची प्रवृत्ती जशी जशी सात्विक होईल तसतसं ते अंतःकरण देवाला राहण्यासाठी सुयोग्य बनत जातं. गर्भ याचा दुसरा अर्थ गाभा, सखोल आंतरिक अवस्था. तिथं जर देव आला तर बंधनं आपोआपच गळून पडणार आहेत. नंदा घरी जाता येता वसुदेवा, नाही झाला गोवा सवे देव. देव सवे म्हणजे बरोबर असेल तर काहीही गोवा म्हणजे घोटाळा होत नाही. यातला सूक्ष्म भाव असा आहे की वसुदेव नंदाच्या घरी जाताना कृष्ण बरोबर होता, पण परत येताना कुठे होता तर स्मरणात होता. प्रत्यक्ष असो वा स्मरणात असो, सवे असला म्हणजे झालं. वसुदेवांनी एकदा गोकुळात पाय ठेवल्यानंतर काय झालं त्यावर तुकाराम महाराजांनी सांगितलं, चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भीतरी केला देवे. ज्यावेळी देहरूपी गोकुळाच्या
आतमध्ये देव प्रवेश करतो त्यावेळी मुख्य गोष्ट काय होते तर चिंता त्या देहरूपी गोकुळात राहत नाही. जो चिंता करतो त्याच्यामध्ये देव परिपूर्ण अवस्थेमध्ये नसतो, शंका स्वरूपात असतो. तुकारामांसारखे भक्त निशंक निश्चिंत असे देवाशी संलग्न होऊन राहतात. याखेरीज वेगळी भक्ती काही नाही. नामस्मरण भक्ती केली का? केली. सगळ्या नवविधा भक्ती त्यांनी केलेल्या आहेत. पण या नवविधा भक्तींमधलं त्यांच्या भक्तीचं वैशिष्ट्य काय होतं तर सदा सर्वदा देव सन्निध आहे. तुकाराम महाराजांनी केवळ एकाच भावानं नव्हे तर विविध भावछटांनी भक्तीचं रसास्वादन केलं आहे. गोकुळात जे जे कोणी होते त्यांच्या त्यांच्या भावामध्ये जात असताना ती भूमिका महाराज जगले आहेत. गवळणीच्या भावामध्ये ते गवळण झालेत. नंद यशोदेच्या भावामध्ये जात असताना ते नंद यशोदा झाले आहेत. गोपाळांच्या भावात जात असताना ते कृष्णाचे सवंगडी झालेत आणि कृष्णाच्या भावामध्ये जात असताना ते कृष्ण झाले आहेत. इतकंच काय तर कालिया नागाच्या बायकोच्या भावात जाताना तिच्या मनातले भावसुद्धा त्यांनी सुंदरतेनं सांगितले आहेत. काळयाचे मागे चेंडू पत्नीपाशी तेज पुंजराशी देखी येला. लावण्य पुतळा मुखप्रभारासी कोटी रवी शशी उगवले. चेंडू डोहामध्ये पडला. कृष्णानं घेतली उडी त्या डोहामध्ये. कालिया झोपला होता. चेंडू त्याच्या बायकोपाशी गेला होता. कृष्ण तिच्यापाशी चेंडू मागायला गेला. त्यानंतर तिला काय दिसलं तर तेजपुंज राशी. आधी यमुना काळी, त्यात तिचा डोह काळा, त्यात तो कालिया होता. वर्णानंही आणि अंतःकरणानंही असा दोन्ही मिळून तो किती काळा असेल. त्याच्या काळ्या डोहात हा कृष्ण उडी मारतोय, पण तिला मात्र तो तेजपुंज राशी असा दिसतोय. त्याच्याकडे पाहिल्यानंतर तिच्या मनात काय भाव उमटला असेल तो महाराज सांगत आहेत. पाहिले परतोनी काळा दुष्टाकडे, मग म्हणे कुडे जाले आता. आता हा उठोनी खाईल या बाळा, देईल वेल्हाळा माय जीव. जीव याचा कैसा वाचे म्हणे नारी, मोहिली अंतरी हरी रूपे. रूपे अनंताची अनंत अपार, न कळे साचार तुका म्हणे. तिनं कृष्णाकडं बघितलं. इतकं सुंदर हे मूल आणि आपल्या पतीकडं बघितलं तेव्हा तर तिला तो खूप काळा, वाईट, दुष्ट वाटला. तिच्या मनामध्ये असा भाव आला खरा, पण याआधी तसा भाव का नव्हता. ती त्याच्याबरोबरच राहत होती ना, पण चांगलं पाहिलं की वाईटाची जाणीव होते. तिनं कृष्ण पाहिला त्यावेळी तिला ही जाणीव झाली की आपला नवरा दुष्ट आहे. कृष्णाकडे पाहिल्यानंतर दोन गोष्टी होतात. एक म्हणजे मातृभाव जागृत होणं. हे त्या बाळकृष्णाकडे बघितल्यानंतर कालियाच्या पत्नीला झालं. तिला वाटलं हा कालिया याला खाईल की. मग या बाळासाठी त्याची आई जीव देईल असे तिचे भाव तुकाराम महाराजांच्या अंतःकरणात प्रतिबिंबित होऊन प्रगट झाले आहेत. कृष्णाच्या बाबतीत दुसरी भावना निर्माण होते ती म्हणजे सख्य भावना. थोड्याच वेळामध्ये कालियाच्या पत्नीची सखी भावना जागृत झाली. म्हणून महाराजांनी सुद्धा शब्दामध्ये फरक केलाय. जीव याचा कैसा वाचे म्हणे नारी. हरिरूपामुळं तिचं अंतर मोहून गेलं.
नुसत्या त्याच्या दर्शनानं केवढे भाव माणसाच्या अंतःकरणात निर्माण होतात हे तुकाराम महाराज प्रकट करतात. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.